धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत सावध पवित्र्यात। सत्ता स्थापनेमध्ये भाजपच्या हालचाली दिसताच तानाजी सावंतांनी तातडीने एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। भाजपकडून शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत सावंतांना वगळून सत्ता स्थापन करण्यासाठी ही रणनीती सुरू होती। जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये करेक्ट कार्यक्रम करावा। आमदार रोहित पाटील यांचा आशावाद। जयंत पाटील यांच्या शब्दाच्या पुढे तासगावमधील एकही सदस्य जाणार नाही अशी ग्वाही रोहित पाटील यांनी व्यक्त केली आहे। सहलीवरती असलेले धाराशिव इथले भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य हे कर्नाटकात पोहोचलेत। कर्नाटकमधल्या गोकर्ण बीच आणि दंडेली जंगल सफारीचा सदस्यांनी आनंद घेतलाय। निवडणूक निकालापासून भाजपचे सर्व सदस्य हे सहलीवरती आहेत। सोबत शिवसेनेचे 2 आणि अपक्ष सदस्य असल्याची देखील माहिती आहे। मुंबईतील वांद्र्या इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये उद्या मनसेची बैठक आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे। गोंदिया रेल्वे स्थानकावरती इतवारी एक्सप्रेसमधून 10 किलो 333 ग्रॅम गांजा जप्त। गोंदिया पोलिसांच्या पथकानं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही कारवाई केली आहे। जप्त करण्यात आलेल्या बॅगेमधल्या गांजाची किंमत ही 5,17,250 रुपये इतकी आहे। अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। बुलडाण्याच्या धडगावमध्ये व्यावसायिकांना धमक्या देऊन त्यांच्याकडून हप्ता मागण्याचा प्रकार। पोलिसांनी धमक्या देणाऱ्या टोळीची धडगावच्या मुख्य रस्त्यावरून धिंड काढली आहे। वर्ध्यामध्ये 36 औषधांच्या दुकानांना कारणे दाखवा नोटीस। विक्री आणि व्यवस्थापनामध्ये त्रुटी आढळल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। जिल्ह्यामधील 800 औषध दुकानांची तपासणी होती आहे। वारंवार दोषी 3 दुकानांचं कायमस्वरूपी निलंबन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।